सांगतात की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध, जो पील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मला माझ्या वडिलांनी तो संस्कार दिला, शिक. बदल घडवायचा असेल, परिवर्तन साधायचं असेल तर शिक. रस्त्यावरच्या विजेच्या दिव्याच्या खांब्याखाली बसून अभ्यास करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठापर्यंत पोहोचले. आजही त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेला तर त्याच्या बाहेर लिहून ठेवलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. केस कापायला म्हणून नाभिकाकडे गेले तर दलित म्हणून नाभिकाने केस कापायला नकार दिला. इवल्याशा भिमरावला कळेना माझं काय चुकलंय, तुम्ही सगळ्यांचे केस कापता, माझं का नाही. वडील सेवानिवृत्तीनंतर देशाटन करायचे, स्थलांतर करायची आणि वडिलांबरोबर या मुलांची भटकंती सुरू व्हायची. मसूर रहमतपूर गोरेगावच्या भागात वडील होते. वडिलांना भेटायला म्हणून ही मुलं निघाली. एक बैलगाडी बघितली, पैसे ठरले. त्या गाडीवाल्यानं आनंदाने या मुलांना गाडीत बसवलं आणि वडिलांना भेटायला ही मुलं निघाली. प्रवासात गप्पा सुरू झाल्या. गाडीवाल्याने विचारलं, काय रे बाळानो, कोण तुम्ही, कुठले, तुमचं नाव काय. आणि निरागस पोरांनी सगळं खरं खरं सांगितलं. त्या गाडीवाल्याला कळालं नाही, जागच्या जागी गाडी थांबली. खाली उतरा. गाडी पाठवून टाकली माझी. खाली उतरा. त्या निष्पाप पोरांना कळेच ना काय झालंय. अर्ध्या वाटेत आम्ही कसे जाणार, कुठे जाणार, आम्हाला काहीच माहिती नाही. गाडीवान म्हटला, पहिले खाली उतरा. ही पोरं खाली उतरली. गाडीवान म्हटला, आता मलाही गाडीत बसता येणार नाही, मलाही चालतच जावं लागेल. पाठवून टाकली गाडी माझी. तो गाडीवान चालत चालत गाडी घेऊन त्यांच्या डोळ्यासमोर निघून गेला. वर्गात शिक्षकांनी विचारलं, हे गणित कुणाला सोडवता येईल का. छोटे ढुकरा उभा राहिले, मी सोडवतो. गुरुजी म्हणले, ये हा खडू घे आणि फळ्यावर ते गणित सोडवून दाखव. छोटा ढुमराव आनंदाला फळ्याकडे निघाला. तो जसा फळ्याकडे निघाला, सगळ्या वर्गातल्या पोरांनी कंटाळ सुरू केला, नाही नाही नाही. त्या गुरुजीला काय कळलं, काय झालं. गुरुजी, त्या फळ्याच्या मागे आमचे जेवणाचे डबे आहेत. त्या भीमरावांनी फळ्याला शिवलं ना, आमच्या डब्यांनाही पाठवेल. उपाशी राहावं लागेल आम्हाला. त्याला फळ्याला शिवू देऊ नका गुरुजी. आणि गणित सोडवता येत असून सुद्धा आपल्या वर्गमित्रांचे डबे बाटतील म्हणून तो हुशार चुनचुनीत भीमराव तसाच माघारी फिरला. त्याला कळेल असं काय चुकलं माझं. तहान लागली पण पाणवठ्यावर गेला आणि सवर्णांच्या पाणवठ्यावरच पाणी पिला म्हणून या छोट्या भीमरावाने मार देखील खाल्ला. अशा असंख्य चटके बसत राहिले. डॉक्टर भीमराव आंबेडकर ते सोसत राहिले. आयुष्य करपून टाकणाऱ्या ह्या वेदना बाजूला सारून त्या काळोखातनं नवा प्रकाश निर्माण करीत पुढं पुढं पावलं टाकत राहिले. माझं हे विश्व जर बदलायचं असेल तर मला घडावंच लागेल, मला शिकावंच लागेल. आमच्या अलीकडची असंख्य मुलं सांगतात, का शिकला नाही, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तरी परिस्थिती कुठं होती, पण ते शिकले ना. आम्हाला काय अडचण आहे. जी माणसं कारण देतात ना, ती माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, अजिबात नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात कधीच कारणं दिली नाहीत, कधीच परिस्थितीला दोष दिला नाही, याची पाठ नाही. त्या देशाची राज्यघटना घडवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एखादा अब्जोपती असला तरी त्याला एकच मत द्यायचा अधिकार आहे आणि एखादा अत्यंत गरीब असला तर त्यालाही एकच मत द्यायचा अधिकार आहे. धर्म, जात, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला सारून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाला एक मत, त्याच्या मताचा तेवढाच अधिकार आहे. हे विलक्षण कार्य आणि जगातील सगळ्यात मोठी सुदृढ लोकशाही निर्माण करायचं काम या भारतीय राज्यघटनेनं केलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालं. म्हातारी स्त्री आपल्या खंगलेल्या नवऱ्याला, अत्यवस्थ असलेल्या नवऱ्याला दवाखान्यात
कुणी घेत नाही. म्हणून अर्ध्या रात्री बाबासाहेबांच्या घरी आली. त्यांना झोपेतनं उठवलं. तिने बाबासाहेबांचे पाय धरले. माझ्या नवऱ्याला कुणी दवाखान्यात दाखल करून घेत नाही बाबासाहेब. आणि भारतीय राज्यघटनेचा हा शिल्पकार अर्ध्या रात्री त्या माऊली बाबूबाग तिच्या पतीला दवाखान्यात दाखल करायला निघाला. दवाखान्यात जाऊन त्यांनी त्याच्या पतीला दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांना सूचना दिल्या आणि मग हा महामानव परतला. नियतीनं उलगडलेला पट म्हणजे इतिहास. नैसर्गिक आणि भौगोलिक आंतरक्रियेनं जे निर्माण होतं तो इतिहास. किंवा मार्क्स सारखा विचारवंत असं सांगतो की परस्पर विरोधी आर्थिक संबंधांच्या संघर्षात्मक जे निर्माण होतं त्याला आम्ही इतिहास मानतो. तर स्वामी विवेकानंद असं म्हणतात की महापुरुषांच्या चरित्राची मालिका म्हणजे इतिहास. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र सांगतात माणसाच्या बुद्धीचा, शक्तीचा, कर्तृत्वाचा अपूर्व संगम म्हणजे इतिहास. इतिहास घडवता येतो, इतिहास नवा निर्माण करता येतो. फक्त सचोटीची आणि प्रामाणिक माणसं हवी जी बुद्धिनिष्ठ असतील आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या समाज व्यवस्थेवर निष्ठा ठेवत ती समाज घडवण्याचं काम करतील. अशी माणसंच पुन्हा नव्यानं इतिहास घडवतील. 1935 साली येवला येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मी हिंदू धर्मात जन्माला जरी आलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि बघता बघता चोबाजूला एक वेगळं आंदोलन चालूच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या पाठीमागची भूमिका विशद केली. आमचा धर्म म्हणजे बहुमजली इमारत आहे. जो वरच्या मजल्यावर जन्माला येतो तो श्रेष्ठ आणि जो खालच्या मजल्यावर जन्माला येतो तो कनिष्ठ. वरच्या मजल्यावर जायला जिनाच नाही. त्यामुळे वरचा किती भ्रष्ट असला तरी तो श्रेष्ठच राहतो आणि खालचा तळातला कितीही श्रेष्ठ असला तरी तो कायम कनिष्ठच राहून नष्ट होतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माणसाने माणसासाठी निर्माण केलेल्या कारागृहात मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या दलित बांधवांना सुद्धा राहू देणार नाही. नवविचारांचा सुरुंग लावून हा तुरुंग फोडून आम्ही बाहेर पडू अशी उद्घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केली. अनेकांनी त्यांचा उद्वेग लक्षात घेतला. अनेकांनी त्यांच्याशी संवाद संभाषण केलं. अनेकांनी त्यांच्या चित्ताचा दाह कमी करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकनेत्यांनी त्यांना विनवलं धर्मांतर करू नका. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र विचार परिवर्तनाचं चक्र मनामध्ये फिरवत राहिले. अनेक धर्मग्रंथांचं आलोचन त्यांनी केलं. स्वतःच्या विचारांशीच विचारांचं युद्ध सुरू झालं. ते सांगू लागले निव्वळ एखाद्या ठिकाणी जन्माला आला म्हणून त्याला आयुष्यभर गुन्हेगारासारखं, जनावरासारखं राहायला लावलं. ही मानवता आहे का? समाज व्यवस्थेला ओहोटी लागलेली असताना सुद्धा कुणी समतेचा धडा घ्यायला तयार नाही. हे बरोबर आहे का? हे किती दिवस चालणार? माणसाने माणसांना माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसांना माणसांची प्रीत द्यावी. माणूस म्हणून जन्माला आलेल्याची एवढीच तर भावना आहे. पण तेही माणूस पण जर त्याला मिळत नसेल तर ही समाज व्यवस्था अभेरणं हे काही गैर आहे का? दोन तप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात हे युद्ध चालू राहिलं आणि या युद्धानंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धांकडे नेलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर हे जे विश्व कर्तृत्व निर्माण झालं ते निर्माण झालं तरी कसं? रामजी सकपाळ सुभेदार मेजर होते. मध्य प्रदेशातल्या महू इथं तिथंच भीमरावांचा जन्म झाला. एका लष्करी शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं काम करणारे रामजी बाबा महात्मा ज्योतिबा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या बरोबर सहचिंतन करणारे प्रज्ञावंत होते. रामजी बाबा कबीरपंथी. उभ्या आयुष्यात त्यांनी मद्य आणि मांस याला कधीही स्पर्श केला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या घराचा साधुत्वाचा वारसा
सायंकाळच्या सुमाराला आपल्या मुलांना जवळ घ्यावं, त्यांच्यावर संस्कार करावेत, उपासना करून घ्यावी, त्याला कबीराचे दोहे ऐकवावेत, हा रामजी बाबांचा नित्यक्रम होता. खर तर रामजी बाबांच्या पूर्वजांमध्ये हे साधुत्वाचं आकर्षण पहिल्यापासून, पण त्यांच्याच घराण्यात जन्माला आलेल्या विरक्त महात्म्यानं रामजी बाबांना सांगितलं होतं, तुझ्या पोटी जगाचं कल्याण करणारा सुपुत्र जन्माला येणार आहे. आणि भीमरावांच्या रूपानं तो सुपुत्र जन्माला आला. संस्कार आणि घडवणं ही गोष्ट फार महत्वाची असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी काळी आपल्या जगण्यामध्ये निराश होत, खचल्यासारखं वाटे. त्यावेळी आपल्या पत्नी रमाबाईंना सोबत घेत आणि एका विशिष्ट स्थानी जात, धीरगंभीरपणे तिथं जीवन चिंतन करीत आणि नवचैतन्य घेऊन त्या जागेवरनं परत येत. जिथं त्याला नवचैतन्य मिळायचं ते विशिष्ट स्थान कुठलं होतं, ते तीर्थस्थान कुठलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निराश आल्यावर नेमके कुठे जायचे? ते जायचे ते रामजी बाबांचं दहन स्थान होतं. आपल्या पित्याच्या दहनस्थानाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धीरगंभीर चिंतन करायचे, नवचैतन्य मिळवायचे आणि स्फूर्ती घेऊन तिथून परत यायचे. तीच स्फूर्ती आपल्या लाखो अनुयायांना चैत्यभूमीवरनं आजही बाबासाहेब देत आहेत. ही तीच स्फूर्ती ज्यानं पिढ्या घडवल्यात. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं आत्मकथन सांगताना सांगतात, माझे वडील आणि माझं घर जसं धर्मासन होतं तसंच ते विद्यासन सुद्धा होतं. माझ्या वडिलांनी कायम मला सांगितलं, भीमराव, आपण गरीब जरूर आहोत, पण तू विद्वान हो, तू विद्वान हो. माझ्या आयुष्यात माझे 3 गुरु, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत कबीर, या तिघांकडनं मी जीवन शिकलो. माझी 3 दैवत आहेत, विद्या, विनय आणि शील. आणि माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान 3 तत्वात आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे स्वातंत्र्य, समता, बंधुता कुठल्या राज्यशास्त्रात मिळत नाही, तर ते धर्मात मिळतं. बंधुता आणि मानवता हाच माझा सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि हाच धर्म आपल्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज जीवनामध्ये लोकमानसांपर्यंत पोहोचवत राहिले. हे जगणं होतं तरी कशासाठी? खर तर शिक बाबा, शिक. परिवर्तन घडवायची ताकद फक्त शिक्षणात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध, जो पील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मला माझ्या वडिलांनी तो संस्कार दिला, शिक. बदल घडवायचा असेल, परिवर्तन साधायचं असेल तर शिक. प्रसंगी रस्त्यावरच्या विजेच्या दिव्याच्या खांब्याखाली बसून अभ्यास करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठापर्यंत पोहोचले. आजही त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेला तर त्याच्या बाहेर लिहून ठेवलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड जवळच्या आंबवडे गावचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खर तर त्यांचं आडनाव आंबवडेकर, पण आंबेडकर नावाच्या शिक्षकानं ते आंबेडकर करून टाकलं. शिक्षकाचं नाव शिष्याला मिळणं हा पहिला योगायोग बाबासाहेबांच्या आयुष्यात इथं आला. ते आंबेडकर झाले. परिस्थिती बेताची, पण उर्मी अफाट होती. जीवन अनुभव सोचले होते, चटके सहन केले होते. केस कापायला म्हणून नाभिकाकडे गेले तर दलित म्हणून नाभिकानं केस कापायला नकार दिला. एवढ्याशा भीमरावांना कळेना माझं काय चुकलंय, तुम्ही सगळ्यांचे केस कापता, माझं का नाही? वडील
सेवानिवृत्तीनंतर देशाटन करायचे, स्थलांतर करायची आणि वडिलांबरोबर या मुलांची भटकंती सुरू व्हायची. मसूर रहमतपूर गोरेगावच्या भागात वडील होते. वडिलांना भेटायला म्हणून ही मुलं निघाली. एक बैलगाडी बघितली, पैसे ठरले. त्या गाडीवाल्यानं आनंदाने या मुलांना गाडीत बसवलं आणि वडिलांना भेटायला ही मुलं निघाली. प्रवासात गप्पा सुरू झाल्या. गाडीवाल्याने विचारलं, काय रे बाळानो, कोण तुम्ही, कुठले, तुमचं नाव काय? आणि निरागस पोरांनी सगळं खरं खरं सांगितलं. त्या गाडीवाल्याला कळालं नाही. जागच्या जागी गाडी थांबली. खाली उतरा. गाडी पाठवून टाकली माझी. खाली उतरा. त्या निष्पाप पोरांना कळेच ना काय झालंय. अर्ध्या वाटेतून आम्ही कसे जाणार, कुठे जाणार, आम्हाला काहीच माहिती नाही. गाडीवान म्हटला, पहिले खाली उतरा. ही पोरं खाली उतरली. गाडीवान म्हटला, आता मलाही गाडीत बसता येणार नाही, मलाही चालतच जावं लागेल. पाठवून टाकली गाडी माझी. तो गाडीवान चालत चालत गाडी घेऊन त्यांच्या डोळ्यासमोरून निघून गेला. त्या पोरांना कळेना काय चुकलंय आपलं, का उतरवलं तिने आपल्याला गाडीतून. हुशार होते भीमराव. वर्गात शिक्षकांनी विचारलं, हे गणित कुणाला सोडवता येईल का? छोटे भीमराव उभा राहिले, मी सोडवतो. गुरुजी म्हटले, ये हा खडू घे आणि फळ्यावर ते गणित सोडवून दाखव. छोटा भीमराव आनंदानं फळ्याकडे निघाला. तो जसा फळ्याकडे निघाला, सगळ्या वर्गातल्या पोरांनी कंटाळ सुरू केला, नाही नाही नाही. त्या गुरुजीला काय कळलं, काय झालं? गुरुजी, त्या फळ्याच्या मागे आमचे जेवणाचे डबे आहेत. त्या भीमरावाने फळ्याला शिवलं ना, आमच्या डब्यांनाही पाठवेल. उपाशी राहावं लागेल आम्हाला. त्याला फळ्याला शिवू देऊ नका गुरुजी. आणि गणित सोडवता येत असून सुद्धा आपल्या वर्गमित्रांचे डबे बाटतील म्हणून तो हुशार चुणचुणीत भीमराव तसाच माघारी फिरला. त्याला कळेल असं काय चुकलं माझं. तहान लागली पण पाणवठ्यावर गेला आणि सवर्णांच्या पाणवठ्यावरचं पाणी पिला म्हणून या छोट्या भीमरावाने मार देखील खाल्ला. अशा असंख्य चटके बसत राहिले. डॉक्टर भीमराव आंबेडकर ते सोसत राहिले. आयुष्य करपून टाकणाऱ्या ह्या वेदना बाजूला सारून त्या काळोखातनं नवा प्रकाश निर्माण करीत पुढं पुढं पावलं टाकत राहिले. माझं हे विश्व जर बदलायचं असेल तर मला घडावंच लागेल, मला शिकावंच लागेल. महत्वाची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी. सगळे जाऊन तिथं राहणं शक्य नाही. रामजी बाबा म्हटले, भीमराव मी येतो तुमच्या बरोबर. तुम्हाला जेवण तयार करून द्यायचं काम माझं, तुम्ही फक्त अभ्यास करा. रामजी बाबांनी भीमराव दोघेच तालुक्याला गेले. भीमराव अभ्यास करायचे तर रामजी बाबा जेवण बनवायचे. एके दिवशी परीक्षा देऊन भीमराव परत आला. रामजी बाबा म्हणाले, भीमराव जेवून घ्या आणि सरळ अभ्यासाला बसा. भीमराव जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? नाही नाही, तुमचं झालं की मी जेवतो, तुम्ही आधी जेवून घ्या, तुम्हाला परीक्षा द्यायचा, अभ्यास करायचा, तुम्ही जेवून घ्या. भीमरावाने आपलं जेवण उरकलं, अभ्यासाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी पेपर घेऊन परत आले, जेवायला बसले. जेवण सुरू झालं. जेवता जेवता त्यांनी परत वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा म्हटले, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. जेवले. भीमराव अभ्यासाला लागले. तिसऱ्या दिवशी पेपर घेऊन परत भीमराव दुपारी आले, जेवायला बसले. जेवता जेवता परत विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबांनी परत उत्तर दिलं, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो, तुम्ही जेवून घ्या. भीमराव अभ्यासाला गेले. चौथ्या दिवशी पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी परत बाबांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा म्हणाले, भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं झालं की मी जेवतो. पण अचानक भीमरावांच्या लक्षात आलं, मी रोज 3 दिवस हा प्रश्न माझ्या वडिलांना विचारतोय आणि बाबा सांगतायत तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण मी जेवल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही तर माझ्या नंतर बाबा खातात काय? तिने रामजी बाबांना विचारलं, बाबा मी रोज विचारतोय, तुम्ही सांगताय तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही तर माझ्या नंतर तुम्ही खाता काय, तुम्ही जेवता काय, तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हटले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे
रामजी बाबांची भूक होती भीमरावांनी मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं, की त्यांच्या त्या मोठेपणाकडे बघत अभिमानानं भरवून यावं. ही भूक रामजी बाबांची होती. आपल्या पित्याची ती भूक प्रचंड विलक्षण व्यासंग करून भीमराव पूर्ण करत होते. आमची अलीकडची असंख्य मुलं सांगतात, का शिकला नाही? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तरी परिस्थिती कुठं होती, पण ते शिकले ना. आम्हाला काय अडचण आहे? जी माणसं कारण देतात ना, ती माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, अजिबात नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात कधीच कारण दिली नाहीत, कधीच परिस्थितीला दोष दिला नाही, याची पाठ नाही. 1908 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाली. परवाच्या काळी त्यांचा मोठा सत्कार ठेवण्यात आला. कृष्णाचे अर्जुन केळुसकर त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. कृष्णाचे अर्जुन केळुसकरांनी भीमराव आंबेडकरांचं कौतुक केलं आणि त्याच सत्कार समारंभात गौतम बुद्ध हे स्वतः कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं पुस्तक त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकरांना बक्षीस म्हणून भेट दिलं. त्या दिवसापासून गौतम बुद्धांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भावनिक आणि वैचारिक स्नेह जुळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्यावेळी जर मला कृष्णाचे अर्जुन केळुसकरांनी गौतम बुद्धांचं ते पुस्तक दिलं नसतं, तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख कधीच झाली नसती. एक पुस्तक माणसाच्या आयुष्यात किती परिवर्तन घडवून आणतं, एक पुस्तक माणसाचं आयुष्य किती बदलून टाकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला हा सत्कार आणि त्यांना मिळालेलं ते पुस्तक. खर तर त्याच्यानंतर त्यांनी एल्फिस्टन कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्याच वेळी त्यांचं रमाबाईंबरोबर लग्नही झालं. 1912 साली त्यांनी BA ची पदवी घेतली आणि अंगावरच्या अक्षता उघडण्याच्या अगोदरच त्यांना आणखी शिक्षणाची ओढ लागली. माणसाचं ध्येय काय? शिक्षण, आणखी शिक्षण, उच्च शिक्षण, उच्चतर शिक्षण. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण योग हाच ज्यांचा राजयोग झाला होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय फक्त एवढंच होतं, शिकायचंय, शिकायचंय, आणखी शिकायचंय, आणखी आणखी शिकायचंय. एल्फिस्टन कॉलेज मधनं पदवी घेऊन बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या बळावर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. तिथं ते शिकू लागले. तिथंच त्यांनी अर्थशास्त्रामध्ये MA आणि PhD केलं. तिथलं शिक्षण घेतलं आणि ते परत भारतामध्ये आले. शिष्यवृत्ती संपत होती. काही दिवस त्यांनी बडोदा संस्थांमध्ये काम केलं, पण अमेरिकेचं आचार विचार स्वातंत्र्य त्यांनी बघितलं होतं आणि इथली परिस्थिती, इथली जाती व्यवस्था, माणूस असूनही, एवढं शिकूनही ते हद्दपारच होते. खर तर एके दिवशी परतच्या चाळीच्या त्यांच्या खोलीचं दार अचानक वाजलं. बाबासाहेबांनी दार उघडलं तर दारात राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आंबेडकरांना काय कळेना. लुंगीवर असलेल्या बाबासाहेबांनी महाराजांना विचारलं, महाराज निरोप द्यायचा, मी स्वतः आलो असतो. तसे राजर्षी म्हणाले, अहो भीमराव, आम्ही तो परंपरेचे राजे, तुम्ही तो ज्ञानाचे राजे. परंपरेचा राजा ज्ञानाच्या राजाकडे येणं. राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन केलं, पण त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेबांना आणखी शिकायचं आहे. नवल भूतेना हे हितचिंतक आणि राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या मदतीच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन विद्यापीठामध्ये गेले. या लंडन विद्यापीठामध्येच
त्यांनी LLB ची पदवी घेतली, बॅरिस्टरची पदवी सुद्धा तिथंच त्याला मिळाली आणि त्याच्यानंतर ते परत आले. स्टीडनहॅम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला लागले. त्याच्यानंतर मुंबईच्या विधी महाविद्यालयात 1928-29, 34-35 आणि 1935 पासून 1938 पर्यंत मुंबईच्या विधी महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, त्यांच्या घरावर त्यांच्या नावाची पाटी असते, तर त्यांच्या नावाखाली किती पदव्या असत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 पदव्या मिळवल्या. 32. MA कोलंबिया, PhD कोलंबिया, DSc लंडन, LLD कोलंबिया, D.Litt उस्मानिया आणि बार ॲट लॉ कोलंबिया. एक माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या मिळवू शकतो? 32 पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवल्या. 32 पदव्या. त्यांनी स्पष्टपणे आपल्या चिंतनात सांगितलं, समाजमन बदलायचं असेल, समाजाची व्यवस्था बदलायची असेल, तर शिक्षण ही अत्यंत महत्वाचीच गोष्ट आहे. आपल्या दलित बांधवांनी आपल्या मुलांना शिकवावं हा त्यांचा कायम अट्टहास राहिला आणि यासाठीच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर इथं मिलिंद महाविद्यालय, नागसेन वन आणि मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय उभारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या शैक्षणिक कर्तृत्वाच्या या पताका आहेत. प्रत्येक मुलानं शिकलं पाहिजे यासाठी त्यांनी उभारलेली ही विद्यापीठं आहेत. एक साधा विषय, आपण सुद्धा घर बांधतो. घर बांधलं की आपल्या घरावर आपल्या नावाची पाटी लिहितो. मला सांगा, आपल्या नावाच्या पाठीवर आपल्या नावाच्या खाली आपण काय लिहितो? 100 एकर बागायतदार. आपल्या नावाच्या खाली आपण काय लिहितो? 80 तोळे सोन्याचे मालक. आपल्या नावाच्या खाली आपण काय लिहितो? 4 कंपन्यांचे मालक. नाही, पाटी नावाची लावली तर आपल्या नावाखाली आपण किती शिकलोय ती पदवी लिहितो. आपलं शिक्षण आपल्या नावाला किंमत देतं. आपल्या नावाची किंमत आपल्या शिक्षणानं वाढते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शिक्षण ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. राजगृह नावाचं त्यांनी बांधलेलं घर राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं, पण या आलिशान राजवाड्यामध्ये 3 गोष्टी अत्यंत साध्या होत्या. एक, त्यांची स्वतःची अभ्यासाची खोली. 2, स्वयंपाकघर. आणि 3, त्यांची झोपण्याची खोली. त्या झोपडीसारख्या गोष्टी होत्या. त्यांची स्वतःची खोली झोपडीसारखी, पण दिवाणखाना ऐश्वर्य संपत्तीचे अफाट लूट केलेला, रंगबिरंगी झुमरा लावलेला, क्षणाक्षणा उच्च अत्तर फवारला गेलेला, थोय कारंजे उठणार, इतकं देखणं ऐश्वर्य की बघतच राहावं. अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या राजगृहात जायचे आणि तो बदल बघायचे. हे इकडे इतकं ऐश्वर्य आणि स्वतः बाबासाहेबांची खोली झोपडीसारखी, स्वयंपाकघर झोपडीसारखं. कुणीतरी विचारायचं, हे असं का? एकीकडे हा साधेपणा, दुसरीकडे श्रीमंती, एकाच घरात का? तुम्ही स्वतः झोपडीसारख्या खोलीत राहता आणि तुमचा दिवाणखाना मात्र ऐश्वर्य संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, मी ज्या परिस्थितीतनं आलो त्या परिस्थितीची जाणीव मला कायम राहावी आणि माझ्या हजारो बांधव अजून त्याच गरिबीत खितपत पडले, ते माझ्या चिरंतन स्मरणात राहावं म्हणून मी झोपडीसारख्या खोलीत राहतो. आणि हा दिवाणखाना हे ऐश्वर्य. ज्यावेळी माझे दलित बांधव या दिवाणखान्यात येतील, हे ऐश्वर्य पाहतील, त्यावेळी त्यांना कळेल आपल्यातलाच एक शिक्षणाच्या बळावर किती अफाट ऐश्वर्याचा धनी होऊ शकतो. त्यांना आत्मप्रत्ययाची स्फूर्ती यावी म्हणून हे ऐश्वर्य. शिक्षणाच्या बळावर आपण काय मिळवू शकतो हे त्यांना कळावं म्हणून हे ऐश्वर्य. आपल्या प्रत्येक कृतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजावर संस्कार केला, एक सतत संदेश दिला, सतत अभ्यास. 14 एप्रिल 1891 बाबासाहेबांचा जन्म झाला आणि 6 डिसेंबर 1956 त्यांचं महापरिनिर्वाण झालं.
62 वर्षाचं आयुष्य आहे. यातली 30 वर्ष शिक्षणात गेलीत. 1946 नंतर 56 पर्यंत ते दिल्लीतच व्यस्त असायचे. म्हणजे जे काही कर्तृत्व त्यांनी उभारलंय ते फक्त 25 वर्षात, फक्त 25 वर्षात. या 25 वर्षामध्ये त्यांनी मूकनायक सारखं वृत्तपत्र काढलंय, बहिष्कृत भारत सारखं काढलंय, प्रबुद्ध भारत सारखं नियतकालिक काढलंय, असंख्य नियतकालिकांचे संपादक, त्यांची भाषणं, त्यांचे लेख, तब्बल 23 ग्रंथ त्यांनी लिहिलेत. जागोजागी परिषदा आहेत, सतत प्रवास आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, आजच्या आमच्या नेत्यांकडे विमान आहेत, हेलिकॉप्टर आहेत, त्या काळात बाबासाहेबांकडे काय होतं? खडबडीत रस्ते, महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या गावकुसा बाहेरच्या त्या कोल्लट वस्त्या जिथं आपले समाज बांधव राहत आहेत, त्या समाज बांधवांपर्यंत बाबासाहेब पोहोचले. ना फोन होते, ना फेसबुक होतं, ना व्हॉट्सअप होतं. मग बाबासाहेबांच्या सभेचे निरोप कसे मिळायचे आणि लाखोनी माणसं कशी जमायची? हे फक्त 25 वर्षात केलं, फक्त 25 वर्षात. कुठली साधनं नसताना, माध्यम नसताना, एका शब्दावर सगळा समाज उभा राहायचा. केवढा अफाट कर्तृत्व आहे, किती विलक्षण. आपल्या समाजाचा विकास, मानवतेचा ध्यास हाच ज्यांचा श्वास झाला, त्याने प्रत्येक क्षण लोकमानसाच्या भल्यासाठी व्यतीत केला. प्रत्येक क्षण. रात्रीच्या 2 वाजता दिल्लीत एक पत्रकार फिरत होता. फिरता फिरता तो पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घराजवळ गेला. दिवे मालवलेले, पंडितजी शांत झोपलेले. नंतर तो मौलाना आझादांच्या घरापुढे गेला. दिवे मालवलेले, आझादही झोपलेले. नंतर तो सल्लार वल्लभभाई पटेलांच्या घरापुढे गेला. पटेलही झोपलेले, दिवे मालवलेले. आणि रात्रीच्या 2:30 वाजता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ आला. तर दिवे सारे चालू. त्यानं उत्सुकतेने खिडकीत नात डोकावून बघितलं तर 2:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेजापाशी बसून काहीतरी लिहित असलेले. तो आत गेला. त्याने बाबासाहेबांना विचारलं, मी नेहरूंच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, ते झोपले. मी आझादांच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, ते झोपले. मी पटेलांच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, ते झोपले. पण बाबासाहेब रात्रीच्या 2:30 वाजले, तुमच्या घरातले दिवे चालू आणि तुम्ही अजून जागे आहात, असं का? बाबासाहेब तेव्हा त्या पत्रकाराला म्हणाले, ते सगळे झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागा आहे कारण माझा समाज झोपला आहे. जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही, मला झोपायचा अधिकार नाही, मला विश्रांती घ्यायचा अधिकार नाही. आपल्या आयुष्याचा कण आणि कण, आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण ज्यांनी फक्त आपल्या बांधवांसाठी व्यतीत केला. आम्ही महामानव त्यांना मानतो ते त्यासाठी. हे विलक्षण आणि अफाट कार्य त्यांनी करून ठेवल्या. चेतना जागृत केल्या, मन जागृत केली, माणसं जागी केली. गुलामाला आपण गुलाम असल्याची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत तो गुलामीच्या विरोधात उभा राहत नाही. जाणीव करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जाणीव करून दिली प्रत्येकाला. किती अभ्यास केला असेल, किती व्यासंग केला असेल, किती पुस्तकं वाचले असतील, किती ग्रंथ वाचले असतील. रामजी बाबांची परिस्थिती होती, पण आपल्या मुलाच्या व्यासंगात खंड पडू नये म्हणून ते प्रत्येक पुस्तक आपल्या मुलाला आणून द्यायचे आणि स्वतः मात्र कर्जबाजारी व्हायचे. अखंडपणे वाचन चालू आहे. अनेक जण सांगतात प्रचंड विद्वान होते बाबासाहेब, विलक्षण स्मरणशक्ती होती त्यांची. कुणी जर त्यांना आज विचारलं, बाबासाहेब तुम्ही 10 वर्षापूर्वी हे पुस्तक वाचलेलं, त्या पुस्तकातल्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय आहे? 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचूक सांगायचे, त्या पुस्तकाच्या 300 नंबर पानावरची दुसऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ ही आहे.
लोक म्हणायचे काय बुद्धिमत्ता आहे, काय विलक्षण. आणि बाबासाहेब आंबेडकर सांगायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. पुस्तकं विकत घेण्यासारखी माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती. त्यामुळे लहानपणी ज्यावेळी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळी मला वाटायचं की आज आपल्या हातात हे पुस्तक आहे, उद्या ते मिळेलच का याची खात्री नाही. त्यामुळे आज वाचतानाच असं वाचूया की आयुष्यात पुन्हा या पुस्तकाची गरजच पडता कामा नये. परिस्थितीवर कशी मात करावी, परिस्थितीची देणगी कशी मिळवावी याचं उत्तम उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवन चिंतनातनं दिलं. लोक कारण सांगतात आम्ही गरीब आहोत. अरे चांगलाय ना, मग श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही संधी आहे. नाही जरा बुद्धी कमी आहे, उत्तम आहे ना. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थानं बनवा आणि मग यशाची शिखर पार करा. हा सर्वोत्तम संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. कुठलीही गोष्ट झोकून दिल्याशिवाय होत नाही, अजिबात होत नाही. एखाद्या क्षेत्रात पूर्ण झोकून द्यावं लागतं. 32 पदव्या घेतल्या, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदाशास्त्र. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतःचे आवडीचे विषय. पण आपल्याला माहिती असेल नसेल असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपले विचार मांडले नाहीत, जे पिढ्यानपिढ्यांना प्रत्येक क्षेत्राला आदर्श ठरतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 15 ऑगस्ट 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. 1948 ला त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा लोकसभेपुढे सादर केला. या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. त्यांनी दिलेली या देशाची सर्वोत्तम देणगी आहे भारतीय संविधान. या देशाची राज्यघटना घडवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एखादा अब्जोपती असला तरी त्याला एकच मत द्यायचा अधिकार आहे, आणि एखादा अत्यंत गरीब असला तर त्यालाही एकच मत द्यायचा अधिकार आहे. धर्म, जात, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला सारून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाला एक मत, त्याच्या मताचा तेवढाच अधिकार आहे. हे विलक्षण कार्य आणि जगातील सगळ्यात मोठी सुदृढ लोकशाही निर्माण करायचं काम या भारतीय राज्यघटनेनं केलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालं. ते कायदा मंत्री होते, ते विद्युत मंत्री होते, ते महसूल मंत्री सुद्धा होते, ते जलसंपदा मंत्री सुद्धा होते. पाण्यापासून वीज तयार करायचा पहिला निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. एका नदीचं पाणी दुसऱ्या नदीमध्ये सोडणं हा निर्णय सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आहे. म्हणजे भारताची ऊर्जा नीती, भारताची जलनीती आणि भारताची अर्थनीती आज जी सुदृढ दिसते आहे त्याच्या पाठीमाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचे निर्णय आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कमाल जमीन धारणा कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. सावकार प्रतिबंधक कायदा हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. शेतकी महामंडळ हे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विचार त्यांनी मांडला, शेतीला उद्योगाचा दर्जा दिल्याशिवाय आणि शेतकऱ्याला सगळ्या साधन सुविधा उपलब्ध केल्याशिवाय शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही. आणि जोपर्यंत तळातला माणूस आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत या देशात समता आणि समानता येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आर्थिक विषमता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जातीय समता इथं प्रस्थापितच होणार नाही. जातीभेद कमी करायचा असेल तर आर्थिक विषमता नष्ट करा, हा सगळ्यात मोठा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं मांडला. रोजगार त्या पद्धतीचे निर्माण झाले पाहिजेत. हे केवढं मोठं प्रचंड कार्य आहे. स्त्री मुक्तीचे समर्थक होते. हिंदू कोड बिल त्यांनी आणलं. पुरुष आणि स्त्री समान, स्त्रियांना समान अधिकार दिलेच पाहिजेत.
हे त्यांनी प्रकर्षानं मांडलं. आज जे आम्हाला दिसतंय ना 33%, 50%, ही सगळी देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. एक विलक्षण अर्थतज्ञ, जलतज्ञ, ऊर्जा तज्ञ, असं प्रचंड कार्य त्यांनी अफाटपणे करून दाखवलं की ज्याच्या बळावर आमचा पाया या देशाचा विलक्षण मजबूत झाला, बलाढ्य झाला. प्रत्येक माणसाला हाताला काम मिळालं पाहिजे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभा केलं. 18 पगड जातीची 12 बुलतेदाराची सारी माणसं सोबत घेतली. सुतार, लोहार, चांभार, नोवी, जोशी, गुरव, मुलानी, साडी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भांडारी सगळे एक केले. या सगळ्यांच्या मध्ये एकत्वाची भावना निर्माण केली, राष्ट्रीयत्वाचा महामंत्र दिला आणि या सगळ्यांच्या अलौकिक गुणांच्या बळावर 750 वर्षाचं पारतंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलं. हे विलक्षण कार्य त्यांनी केलं. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय? सर्वांस पोटास लावणे आहे. या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. काम मिळालं तर त्याचं पोट भरेल. स्वराज्य त्यातून निर्माण झालं. सगळ्या माणसांच्या हाताला महाराजांनी काम दिलं. प्रत्येकाच्या गुणांना, कौशल्याला वाव दिला. महाराजांनी फक्त स्वराज्य नव्हे तर सुराज्य निर्माण केलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं, त्यापैकी 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून फक्त युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. स्वराज्य म्हणजे माझं राज्य आणि सुराज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य, जिथं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी फक्त राजकीय लोकशाही नव्हे तर सामाजिक लोकशाही सुद्धा निर्माण केली. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात जय शिवराय लिहायचे आणि मग खाली लिहायला सुरुवात करायची. त्या देशाची राज्यघटना तयार केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे इथं निर्माण झालं होतं. राज्यघटनेच्या रूपानं ते पुन्हा एकदा इथं अस्तित्वात आलं, निर्माण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानायचे आणि महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानायचे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सार्वजनिक सत्यशोधक धर्माची स्थापना केली. त्यांनी जे विचार मांडले तेच विचार पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी प्रगतीपथावर पुढे नेले. हे अफाट कार्य आपल्या फक्त 25 वर्षाच्या या कार्यकाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं निर्माण करून दाखवलं. हे साधन होतं. एका दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं तेव्हा 1000 मोत्यासारख्या दाण्याचं कणीस वर येतं. असंख्य महापुरुषांनी स्वतःला असं गाडून घेतलंय तेव्हा अनेक नायक उभा राहिलेत मोत्यासारखे, कणसासारखे. हे गाडून घेणं फार महत्वाचं आहे. त्याला मी झोकून देणं, समाजासाठी काम करणं असं होतं. उत्तम ग्रंथकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढे गुंतून जात की त्यांना स्थळ काळाचं सुद्धा भान राहायचं नाही. बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचं लेखन ते करत होते. वेळ रात्रीची त्यांचे सचिव नानकचंद रट्ट त्यांची घरी जायची वेळ झाली. डॉक्टर बाबासाहेबांना त्यांनी विचारले जाऊ का, आणि लिखाणात मग्न असणाऱ्या बाबासाहेबांनी सांगितलं हा जा. आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखाणात मग्न झाले. सकाळ झाली. नानकचंद रट्ट आपल्या कामावर परत आले.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेजापाशी लिहितातच आहेत. नानकचंदांनी सांगितलं, साहेब साहेब, आणि लिहिता लिहिता बाबासाहेबांनी मागं वळून बघितलं. नानकचंद रट्ट दिसले आणि बाबासाहेब म्हणाले, अरे तू अजून घरी गेला नाहीस, सांगितलं ना जा म्हणून. अख्खी रात्र गेली, बाबासाहेबांना पत्ता नाही. इतके लिखाणात मग्न झाले होते, इतकं स्वतःला त्या कार्यात झोकून दिलं होतं त्यांनी. हे झोकून देणं जेव्हा जमतं ना, तेव्हा इतिहास घडतो, तेव्हा समाज बदलतो. हे केलं त्यांनी, हे सगळ्यात महत्वाचं. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व समोर आणलं की एक उग्र गंभीर प्रतिमा डोळ्यापुढे उभा राहते. विशाल भारत प्रदेश, पाणीदार डोळे, उंच पुराणी धिप्पाड देह, कराळे वृत्ती, निग्रही स्वभाव आणि सरळ परखड जागच्या जागेवर प्रत्युत्तर द्यायचं कौशल्य. खर तर हे असं व्यक्तिमत्व बघितलं की माणूस त्यांच्यापासून काही अंतर ठेवूनच आदवीनं उभा राहायचा. पण हा पहाडासारखा माणूस प्रचंड हळवा होता. या पहाडामध्ये भावनेचा एक झरा होता. त्यांचे चरित्रकार धनंजय कीर सांगतात, पडद्यावर एक शोककथा पाहता पाहता बाबासाहेबांचे डोळे पाणावले आणि डोळे मिटून पडद्याकडे पाठ करून ते चालते झाले. त्यांचा आवडता कुत्रा आजारी पडला आणि बाबासाहेब त्याला स्वतः घेऊन दवाखान्यात गेले. दर तासा 2 तासाला ते दवाखान्यात फोन करायचे आणि आपल्या लाडक्या त्या कुत्र्याची चौकशी करायची. शेवटी तो दगावलाच. ती बातमी बाबासाहेबांना दिली आणि बाबासाहेबांचा कंठ फुटला. एक म्हातारी स्त्री आपल्या खंगलेल्या नवऱ्याला, अत्यवस्थ असलेल्या नवऱ्याला दवाखान्यात कुणी घेत नाही म्हणून अर्ध्या रात्री बाबासाहेबांच्या घरी आली. त्यांना झोपेतनं उठवलं. तिने बाबासाहेबांचे पाय धरले. माझ्या नवऱ्याला कुणी दवाखान्यात दाखल करून घेत नाही बाबासाहेब. आणि भारतीय राज्यघटनेचा हा शिल्पकार अर्ध्या रात्री त्या माऊली मागोमाग तिच्या पतीला दवाखान्यात दाखल करायला निघाला. दवाखान्यात जाऊन त्यांनी त्याच्या पतीला दवाखान्यात दाखल केलं, डॉक्टरांना सूचना दिल्या आणि मग हा महामानव परतला. 1926 साली त्यांचा लाडका मुलगा राजरत्न निधन पावला आणि आपल्या लेकाचा चेहरा आपल्या मांडीवर घेऊन बाबासाहेब ढसा रडत राहिले. लोक राजरत्नला न्यायला आली आणि बाबासाहेबांनी हंबरडा फोडला. माझ्या लेकराला नका देऊ, माझ्या लेकराला माझ्या मांडीवरून नका दूर करू. दत्तोबा पवार नावाच्या स्नेहाला लिहिलेल्या पत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, राजरत्न गेला आणि माझ्या जीवनातलं मीठ निघून गेलं. आता माझं जगणं बेचव झालंय. जगणं मरणं काय सारखंच. एक हळवा पिता अनेकांनी त्यावेळी बघितलं. उत्कट भावना असलेला हा पुरुष श्रेष्ठ आयुष्यभर फक्त समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत राहिला. त्यांना कळून चुकलं, आपला अंतकाळ आता जवळ आलाय. त्यांना जाणीव झाली, गावकुसा बाहेर राहणाऱ्या माझ्या जनावरासारखं चिन्ह जगणाऱ्या माझ्या समाज बांधवांसाठी एक धर्मछत्र उभारलं पाहिजे. त्यांच्या हक्काचं एक आश्रयस्थान निर्माण केलं पाहिजे. नाहीतर माझ्या पश्चात हा सवर्ण समाजाला समतेनं ममतेनं वागवणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला. 14 ऑक्टोबर 1956 आपल्या पत्नीसह
महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 15 ऑक्टोबर 5 लाख दलित बांधवांना सोबत घेऊन त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अनेकांना हे धर्मांतर वाटलं. एका घरातून दुसऱ्या घरात जावं, एका गावातून दुसऱ्या गावात जावं, पण हे तसं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाचं युग सुरू केलं होतं. त्यांनी गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला होता. धर्म आणि धम्म याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. आत्मा, परमात्मा, मोक्ष धर्म यात असतो असं सांगतो. धम्मात मात्र या गोष्टीला स्थान नाही. जे कळत नाही, जे कळू येत नाही, जे प्रत्यक्ष जीवनात कधी दिसत नाही, त्याचा धम्मात समावेश नाही. नीतिमत्ता आणि सदाचरण हीच धम्माची अंग आहेत. प्रज्ञाशील करुणा हा गौतम बुद्धांनी दिलेला विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, प्रज्ञावंत व्हायलाच हवं, त्याशिवाय अंधश्रद्धा बाजूला सारता येणार नाही, अज्ञान गाडता येणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. या प्रज्ञेत पण नुसतं प्रज्ञावंत झालो आणि शीलवंत नसलो तर त्या प्रज्ञेचा काही उपयोग नाही. प्रज्ञा जितकी महत्वाची, शील तितकंच महत्वाचं. म्हणून शीलवंत होणं यालाही गौतम बुद्धांनी महत्व दिलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट करुणा. आपल्या समाज बांधवांच्या प्रति माझ्या मनात जर करुणा नसेल तर माणूस म्हणून जगण्याला मी पात्र नाही. माझ्या मनात तो संवेदनाचा, भावनेचा झरा खळाळता राहिला पाहिजे. आजूबाजूचे सारे माझे असले पाहिजेत. त्यासाठी ही करुणा त्यांनी महत्वाची मानली. गौतम बुद्धांचा सर्वस्वी विचार त्याच्या भोवती आहे. एका आंब्याच्या बागेमध्ये गौतम बुद्ध ध्यान करत बसले होते आणि 4-5 पोरं त्याच बागेत आंबे पाडायला आली होती. एका पोरानं दगड उचलला आणि आंबे पाडायला म्हणून आंब्याच्या झाडावर मारला, पण त्याचा नेम चुकला आणि आंब्याच्या झाडाखाली बसला गौतम बुद्धांच्या मस्तकातच दगड लागला. खोप पडली, भरभर रक्त व्हायला लागलं आणि गौतम बुद्धांच्या डोळ्यातनं खळ दिशा सुरू सुटले. त्या पोराने बघितलं, आपला नेम चुकलाय, गौतम बुद्धांना दगड लागलाय, रक्त भळभळतंय. ती पोरं पळून जायचा विचार करू लागली, पण परत विचार केला, अरे आपण काही जाणीवपूर्वक नाही केलं, चुकून झालंय. आपण तर झाडावरचे आंबे पाडत होतो, चुकून लागलंय. ती पोरं दबक्या पावलाने गौतम बुद्धांच्या समोर आली. चूक झाली हो, आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होतो, तुम्हाला मारायचा इरादा नव्हता, चुकून दगड लागलाय. पण गौतम बुद्धांच्या डोळ्यात खळखळ अश्रू ओघळतच राहिले. कुणीतरी विचारलं, सांगा खूप लागलंय का, खूप दुखतंय का? गौतम बुद्ध मानेने म्हणाले, नाही रे बाळानो. मग तुम्ही रडताय का? सांगा ना, मग तुम्ही रडताय का? तसे गौतम बुद्ध म्हणाले, अरे त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारला तर त्या झाडानं सुद्धा तुम्हाला 2 आंबे दिले. मला दगड लागला तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही, या दुःखानं निरडतोय. अरे झाडाला दगड मारला तर झाड सुद्धा आंबे देत आहे, पण मला दगड लागला तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही, या दुःखानं रडतोय मी. गौतम बुद्धांच्या उरातली ही करुणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाची मानली. प्रज्ञा असायलाच हवी. हे ज्ञान, शील म्हणजे चारित्र्य, आणि करुणा ज्याला आपण बंधुता म्हणतो. धम्म ते शिकवतो. दलितांना आधार द्यावा, खचलेल्यांना सावरावं, नीतिमत्ता, सदाचरण यांनी सगळ्यांनी पुढे जावं, ही सगळ्यात मोठी त्यांची अपेक्षा होती. तो विचारांचा विलक्षण प्रवाह त्यांनी इथं निर्माण करून दिला. खरं तर आयुष्यभर त्यांनी समाजाचे साखळदंड तोडण्यासाठी अनेक युद्ध केली. आम्ही माणसंच आहोत. सकाळी सूर्य उगवताना तो कुणात भेदाभेद नाही करत, तो सगळ्यांना समान प्रकाश देतो.
मग आम्ही माणसं का भेद करतो? उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे, आम्ही त्याला हिंदू म्हणत नाही. निसर्गाचा रंग हिरवा आहे, आम्ही त्याला मुस्लिम समजत नाही. अखंड सागराचा रंग निळा आहे, मग आम्ही त्याला बौद्ध म्हणत नाही. अरे निसर्ग भेद करत नाही, मग आम्ही का भेद करावेत? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. निसर्गाच्या कुशीतनं खेळतं पाणी, त्या पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. मग तो अस्पृश्य आहे, दलित आहे म्हणून त्याला पाण्याला हात लावायचा अधिकार नाही, हा कुठला न्याय आहे? माझ्या बांधवांना सार्वजनिक पाणवठ्यावरचं पाणी मिळावं म्हणून बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. देव साऱ्यांचा आहे, जसा तुमचा आहे तसाच आमचाही आहे. माझ्या बांधवांना त्या देवाचं दर्शन घेता यायला हवं म्हणून अमरावतीच्या अंबाबाई मंदिरात, पुण्याच्या पर्वती मंदिरात आणि नाशिकच्या काळाराम मंदिरातही बाबासाहेबांनी आंदोलनं केली, असंख्य धडका मारल्या. पण तरीही काही दुराग्रहाने हट्ट सोडला नाही. तेव्हा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समाज बांधवांच्या त्यांच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी धर्म सोडावा लागला. पण त्यांनी स्वीकारला तो याच मातृभूमीतला गौतम बुद्धांचा धम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतपुत्र, ते भारत रत्न झाले. पण राष्ट्रनिष्ठा आणि त्यांचं राष्ट्रप्रेम हे मात्र आढळ राहिले. डॉक्टर बाबासाहेब सांगतात की स्वप्नातही मातृभूमीशी प्रतारणा करावी असा विचार सुद्धा माझ्या मनात येणार नाही, आणि तो कधी आलाही नाही. आपल्या राष्ट्राप्रती समर्पित असलेलं हे जीवन होतं, पूर्ण समर्पित. त्यामुळे या मातृभूमीचा सर्वोत्तम पुत्र, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीतल्या प्रत्येकाला ती प्रेरणा देत आहेत, ती चेतना देत आहेत. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक छोटस खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, मी आई उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हणणार, आईच्या काळचा चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळेना, आपलं घर गरिबीचं, आपल्या उशाशी दुःख, पोरला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ते आणावे कुठून. ती रात्रभर विचार करत राहिली, उत्तर सुचलं नाही. सकाळी उठली, दिवळीतलं खुरपं घेतलं आणि दुसऱ्याच्या शेतात ती खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले. तेवढे प्रसन्न मनाने घरी आली. आता विश्वास होता, माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं. आईला सांगितलं, लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. आई चुली पुढे गेली. पोरगा आंघोळीला गेला. लालबुंदा फुलेल्या निखऱ्यावर आईनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा निखऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं. ताटावर येऊन बसलं. आईला सांगितलं, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईने लालबुंदा फुलेल्या निखऱ्यावरची भाकरी काढली, मोडली दुमडली, पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं. लालबुंदा फुलेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंदा झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोराच्या रोळी घुमत होती. आई लवकर वाढ, उशीर होतोय. शेवटी त्या मौलीने विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला. कळ फार मस्तकात झिंच्यानंद गेली. डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. हात झटक्यात मागा आला. पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. त्या माऊलीनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशी चटका बसला. कळ फार काळजा थैतयात घालत गेली. डोळ्यातनं खळ दिशी अश्रू सुटला. पण सगळ्या वेदना सोसत घट्ट धरलं पातेलं. पोराच्या थाळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरनं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येतंय. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. घरघर फिरणाऱ्या पाळण्या बघितली, जिलेबी बघितली, बाताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंद होऊन गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हैसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे 10 रुपये दिले तू, तुला काय केलंस त्याचं? पोरग आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणालं,
अगं धीरतर जर सांगतो तरी आई म्हणजे सांग ना लवकर, काय नसतं 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईने डोळे मिटले. हा, मिटले डोळे. आता दाखवू काय नसतं 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाल, आई डोळे मीठ, नीट घट्ट उघडायचं नाही अजिबात. आई म्हणली, होय बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखवू काय आणलं असतं 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशात काढलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि त्या आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या पाहुणीला झाला आणि डोळ्यात उघडायला लागले. पोरला घट्टवर अशी कवटाळलं. अरे धन्य झाली कुसुमाची, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरलाचील, दिवसभर गरगर फिरणारे पाळणे बघितल्याचील, दिवसभर भूक लागली असेल, रुपया मोडून पोटाला काहीतरी खावंसं वाटलं असेल, पण पोरग दिवसभर जत्रेत वनवन करत उपास पोटी फिरत राहिलं. ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि तिच्या हाताला चटका बसू नये मग येताना 10 रुपयाची सांडशी, ज्याला आपण पक्कड कैची म्हणतो, ते घेऊन आलं. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती, आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मातृभूमीचे असे पुत्र होते ज्यांना या मातृभूमीला बसणाऱ्या चटक्यांची जाण होती. मातृभूमीत उगवलेल्या आपल्या समाज बांधवांच्या चटक्याची जाण होती आणि ज्यांच्या ओठावर या समाजाच्या प्रगतीची गीतं होती. आपलं आयुष्य त्यांनी पिढ्यानपिढ्या घडाव्यात यासाठी समर्पित करून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेला हा वारसा, स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून या देशाला संपन्न लोकशाही देण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या विद्वत्तेच्या विचारांच्या बळावर पुढे नेला. पुन्हा एकदा ती शिवशक्ती आणि ही भीमशक्ती एकत्र येऊन नवा इतिहास घडवण्याची वेळ निर्माण झाली आहे.